हा बंद राहतो ना इथं ना असं वायर टाकलेली होती बाई यांची मोटरची. चला मग तिकडे ना त्या साईडला कोणी शेत ठेवलं ती वायर बिघडून गेली. आता आपल्याला ती वायर बिळ टाकायची आहे. फायनली आमची यात्रा वित्रा फिरली गेलेली पण विचार तू काहीच घेतलं नाही फायनली. तर बाई फायनली आता पोहोचून गेलो आम्ही यात्रामध्ये. बघू आज आपलं फिरणं झालं होतं ना. मग कोणासाठी आलं आपण तूच बघा फक्त त्यासाठी आलो आम्ही. बघू आता पुढे कसं आहे. मित्रांनो एक नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सोनकोडी ब्लॉगमध्ये. तर बाई तुम्हाला माहीतच आहे सध्या आपलं ब्लॉग बंद होते कारण की मी आलो इकडे गावाला. फिलहाल आज यात्रा आहे तर म्हटलं चला आज यात्राच्या ब्लॉगवर दाखवून तू लिटरली एका आठवड्यानंतर मी ब्लॉग कंटिन्यू करतोय. ही आपली गँग आणि प्लॅटिनावर चाललो हे दोन नमुने. फिलहाल आता निघू आपण मस्जिदीतून काही 10-12 किलोमीटर. फिलहाल आपण निघू आता मस्जिदला इथून 10-12 किलोमीटर आहे. बघू लई उन्हात निघलो आम्ही 2-3 वाजतात. एकदम कडकडात ऊन इकडे डायरेक्ट पुरं डोंगर वगैरे ह्या. चला फिलहाल यात्रामध्ये जाऊ कारण की 2-3 दिवसाची यात्रा आली होती. तर बाई फायनली आता पोहोचून गेलो आम्ही यात्रामध्ये. बघू आज आपलं फिरणं झालं होतं ना. मग कोणासाठी आलो आपण फक्त विशाल तूच बघा फक्त त्यासाठी आलो आम्ही. बघू आता पुढे कसं आहे. गर्दी नाही आहे बाई यात्रा सारखी वाटत नाही एकदम लाईट गर्दी होऊन गेली फिलहाल इथं. तर डायरेक्ट ज्या दिवशी आम्ही रात्र आलो ना डेंजर गर्दी होती. सेकंड लास्ट दिवस सारखी गर्दी होऊन गेली इथे आज. तर बाई काही घेतलं नाही फायनली आम्ही येऊन लागलो. लई महाग वाटत होता आम्हाला काय विशाल पण विशालने बी काही घेतलं नाही येऊन. आता आम्ही चालू राजस्थानवर काहीतरी नाश्ता पाणी करायला. तर बघू आम्ही काहीतरी विशाल गर्दी नाही काय का आता. हा चला मग फायनली आमची यात्रा वित्रा फिरली गेलेली पण विशाल तू काहीच घेतलं नाही फायनल का. पण आमच्या आजा भाई ना एकदम लुटला गेला आहे. 100ची गाडी 250ला घेऊन आलेला आहे. काय दोन विधा कधी ते डुक्कर ही. तर बाई सिद्ध दुसऱ्या दिवसापासून ब्लॉग कंटिन्यू करत आहे आपण. तर काय ते यात्रा वित्रामध्ये फिरून लागलो होतो जास्त काही फिरलो नाही. आणि माझ्या ना व्हिडिओ चप्पल मोठा गॅप झालेला आहे. म्हणजे ना 2-3 आठवड्यापासून माझ्या गॅप पडून गेला आहे. म्हटलं चला आज ना काय वाटतं अरे इथे आपल्या मामाच्या शेतामध्ये ना जसं हे बंद राहत नाही हा बंद राहतो ना इथं ना असं वायर टाकलेली होती बाई यांची मोटरची. चला मग तिकडे ना त्या साईडला कोणी शेत जळवलं ती वायर बिघडून गेली. आता आपल्याला ती वायर बिळ टाकायची आहे. राहून गेल बहुतेक. तर चला मग 400-500 फूट वायर टाकायची आम्हाला. तर आम्ही 5-7 जण आलेलंच सगळी आहे ना. तुम्हाला ती वायर बिर बी दाखवतो. ते तिकडे उभे आहेत पण भी उभे करा भाई इथे 1 नंबर भी इथे. चलो देखते अभी कितना टाइम लगेगा. रात्र होऊन जाईल बहुतेक पुरी. इथे वायर आहे ती जळून गेली सगळी. पुरी नवीन टाकायची आणि इकडे हा मेर बांधला होता ना त्यांच्यामुळे सगळी वायर जळून गेली. काय राज ए वडापाव काय करायचं मग आता चालायचं आहे. वायर पुरी नवी टाकायची बाई. इथून दिसते का तुम्हाला ही जी वायर आहे बघा ही पुरी नवी टाकायची आपल्याला परत इथपर्यंत. कटआउट बिकआउट झाले बटन कटआउट झाला म्हणजे किती लाईन. तर बाई जेवढं वाटलं त्याच्यापेक्षा जास्त टाईम लागेल कारण की पुरी वायर बिरकून द्यायचे पट्ट्या बिट्ट्याचे पट्ट्या काय द्या कसं होईल किती टाईम लागेल मग 1 तास. मजेवर येते का तुझी आणि तो गड्डमची चिकट पट्ट्या देते. एवढंच अरे फर्स्ट टाइम यूज की नाही तू सॉरी. आता ही वायर बरोबर नाही झालेली. ही आपली गँग हे आमचा गड्डम खोलताला असतो हा ब्लॉग मध्ये याला. आधी तू बारीक होऊन गेला पहिल्यापेक्षा. आपली अमन बाय. चला आता ही वायर बिर ओढू घरी जाऊ.
आज काय खायचंय तुला ओ. तर बाई फायनली आता रात्र होऊन गेलेली आणि आपला विशाल बाई काय करत राहते त्यामध्ये एवढा टाइमपासून बसलेलो. तर आता डीपीचा आपल्याला फ्यूज का तार लागतो ना ते बदलायला जायचं आहे. आम्हाला नाही म्हणत 2-1 तास तरी होऊन गेले. तर बाई फ्यूज टाकला गेला डीपीवर. आता फिलहाल चाललो घरी. किती टाईम लावून गेला आपल्याला किती टाईम लागला आपल्याला 7 येडा आहे जरा. चला मग आता घरी जाऊ. तिथून बघू आता फ्रेश दिसून.